छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते। आदित्य ठाकरेंच्या हॉटेल समोरच यावेळेस घोषणाबाजी केली जाते। आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्याच हॉटेल समोर भाजप कार्यकर्ते एकवटले होते। यावेळेस ठाकरे गटाचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी आले होते। काळे झेंडे दाखवून आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करण्यात आलाय। तर दिशा सालियन प्रकरणी यावेळेस जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। तर पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची देखील झाली आहे। दिशा सालियन प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मोसीन, नक्कीच आपण बघितलं तर काही वेळापूर्वी ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला। दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले। शेवटी पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला। आता भाजप आणि ठाकरे गटाच्या दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र परिस्थिती अजूनही या ठिकाणी आपण जर बघितलं तर हॉटेल बाहेर ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे थांबले त्या हॉटेलच्या गेटवर प्रचंड असा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतात। अजूनही ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आदित्य ठाकरे ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी संरक्षण देण्यासाठी थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा जो दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे जबाब देऊ असं म्हणत भाजपने आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर हा सगळा जोरदार राडा सुरू झाला। ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि अजूनही आपण बघतोय की ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी थांबलेले आहेत। परिस्थिती हाताबाहेर जात होती। दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले होते। त्यामुळे शेवटी पोलिसांना या सगळ्या प्रकरणात लाठीचार्ज करावा लागला। दोन्ही कार्यकर्त्यांना पांगावं लागलं आणि त्यानंतर जे आहे तर आपण बघितलं तर अजूनही ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे तर या ठिकाणी थांबलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते आहेत ठाकरे गटाच्या। काय आंदोलन होतं, कशासाठी तुम्ही आक्रमक झाले? बदलापूरला जे 3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला तीच नाही पण दर दिवशी प्रत्येक मुलीवरती अत्याचार होतो। ती 3 वर्षाची असो 2 वर्षाची असो, म्हणजे तुम्ही वय बघत नाही। आणि तुम्ही दिशा सालियन बद्दल तुम्ही आदित्य साहेबांना प्रश्न विचारायला आलात। मग तुम्ही त्यावेळेस कुठे जाता तेव्हा का तुम्ही आंदोलन करत नाही? का पोलीस तेव्हा लाठीचार्ज करत नाही? का हे सरकार पोलिसांना पुढे करतं? हा प्रश्न आहे माझा सरकारला। राजीनामा द्यावा, घरी बसावं, बांगड्या घालून घरी बसावं देवेंद्र फडणवीसने आणि शिंदे सरकारांनी। भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। लाठीचार्ज तेच मी म्हणते की पोलिसांनी लाठीचार्ज याच वेळेस का केला? त्यावेळेस पोलीस कुठे जातात ज्यावेळेस अत्याचार होतो? का त्या नराधमांना मारल्या जात नाही? का त्यांना बघता क्षणी गोळी घातल्या जात नाही? आपण बघतोय की अजूनही ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या हॉटेलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात। ठाकरे गटाचे महिला कार्यकर्ते असतील किंवा इतर पदाधिकारी या ठिकाणी जे आहे हॉटेलच्या बाहेर पहारा देत आहेत। सोबतच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि काही वेळातच आता आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी या हॉटेलमधून जे आहे तर आपल्या नियोजित दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहे। मात्र या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता हा जो राडा झाला आहे त्यानंतर आता पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी जो आहे तर वाढवलेला आहे आणि आता भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता अजूनही या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। निश्चितच मोसीन, आपण पाहतोय खरं तर मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे आणि भाजपचे देखील कार्यकर्ते त्या ठिकाणी एकवटले आहेत, आमने सामने आलेत। मात्र आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात काही माहिती कळू शकली आहे का? आदित्य ठाकरेंचा इथून पुढचा दौरा नेमका कसा असेल? कधीपर्यंत ते हॉटेल बाहेर येणार आहे? काही वेळातच आदित्य ठाकरे हे बाहेर पडतील। संभाजीनगरहून ते जे आहे तर पैठणला जातील। पैठणमध्ये त्यांची जो आहे तर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा मेळावा झाल्यानंतर ते गंगापूर आणि त्यानंतर वैजापूर आणि पुढे कन्नड अशा त्यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि हा मेळावा जो आहे तर नियोजित त्यांचा दौरा होता आणि त्याच दौऱ्यासाठी ते काल आले होते आणि आज मुक्कामी ते एका शहरातील हॉटेलला थांबले होते। मात्र या हॉटेल बाहेर भाजपने जे आहे तर आज सकाळी आंदोलन केलं। त्यांना उत्तर देण्यासाठी ठाकरे गट मैदानात उतरला आणि हा सगळा राडा झालेला आहे। आता काही वेळातच आदित्य ठाकरे या हॉटेलमधून जे आहे तर आपल्या दौऱ्यासाठी बाहेर पडतील। आता या सगळ्या राड्यावर आदित्य ठाकरे नेमकं काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच मोसीन, या संपूर्ण घडामोडींसंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर आपण जाणून घेणार आहोत अंबादास दानवे यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते। असं वाटतं दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी SIT लावलेली, त्याचं काय झालं विचारावं। त्यामुळे ते आंदोलन करत होते असं त्यांचं म्हणणं आहे। पोलिसांच्या आताच्या भूमिकेबद्दल पोलीस तो पक्षपाती आहे, भाजपची गुलाम आहे पोलीस।